तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे। समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केलाय। सत्तेत राहून आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला जातोय असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। फडणवीस आणि शिंदेंकडे व्यथा मांडणार असल्याचं सुद्धा अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय। पालकमंत्री असतानाही शिवसेना संपवण्याचं काम केलं जातंय असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केलाय। का आपण जे 2.5 वर्ष ज्या पक्षांना सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉइझन आहे। हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉइझनची जी परिस्थिती निर्माण झाली याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला जे समोर दिसतोय त्यामधले एक एक गड आमचे संपू लागले। तर पालकमंत्री असताना शिवसेना संपवण्याचं काम केलं जाते असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे। अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तारांनी तिथे अर्ज भरलेला आहे। बंडखोरी करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जालना या विधान परिषदेसाठी। फडणवीस आणि शिंदेंकडे या संदर्भात व्यथा मांडणार असं सत्तार यांनी म्हटलेलं आहे। तर थेट आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार जोडले गेलेले आहेत। अब्दुल सत्तारजी, स्वागत तुमचं। तिथे भाजपला ही जागा सुटलेली होती, तुम्ही आग्रही होतात या जागेसाठी आणि आता समीर सत्तारांनी तिथे अर्ज भरलाय। तुम्ही असं म्हणताय की तुमच्यावर अन्याय होतोय? नाही, प्रश्न कसा आहे की शेवटी आमचे जे मतदार आहे नगरसेवक, सर्वात जास्त नगरसेवक जिल्ह्यामध्ये कोणत्या नगरपालिकेमध्ये असेल तर ते सिल्लोड सोयगावमध्ये आहे। त्यांना ज्या पद्धतीने सत्तेमध्ये असलेले दोन्ही मंत्र्याकडून आमच्यावर होणारा अन्याय याला कुठेतरी आमच्या नेत्यांपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे मांडावं हे आमचा अधिकार आहे तो, आणि तो अधिकार आम्ही मांडला। आम्ही नगरसेवक म्हणून पक्षाचे असल्यानंतर बी आमच्या नगरपालिकेला दमडा मिळत नसेल तर मग ते पक्षाच्या मध्ये राहून आपल्याच पालकमंत्र्याकडून आपल्यावर अन्याय होऊ लागला। आपल्याच जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत तेच आमच्यावर अन्याय करतात, तर मग आम्ही सत्तेमध्ये आहे का विरोधमध्ये हे आम्हालाही समजत नाही। म्हणून तर आमच्या नेत्याकडं आम्ही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सन्माननीय देवेंद्रजी असतील, हे नेते आहेत, ह्या नेत्याकडे आम्ही सर्व भावना मांडू, त्याच्यातून ते काय मार्ग काढतात याच्यानंतर पुढची जे काही राजकारणाचे 3 दिवस आहे आता या अटीतटीचे याच्यामधून निर्णय होईल।